पवित्र अशा जागेमध्ये सर्वजण आले होते आणि एखादा कार्य करण्याकरता जेव्हा परमेश्वर एखादा कार्य करून घेतो त्याला एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती म्हणजे माझ्यावर सातत्याने प्रेम करणारे प्रकार देवळेस तर दंडवत तुम्हाला परम साहित्य बघताय तुमच्या हृदयात तारापणीत असलेला नमस्कार. आणि मला आज खूप आनंद होतो की आपल्या या प्रोजेक्ट करता त्याचा हँडिंग ओव्हर करण्याकरता आपल्या स्वराज्य ध्येय अशा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके आणि आपले प्रेसिडेंट मोदी प्रेसिडेंट योगेश आणि विपिन आणि सर्व रोटेरियन बंधू आणि भगिनी. सो थोडक्यात तुम्हाला सांगतो हा जो प्लांट आहे या प्लांटचं असं थोडं बॅकग्राऊंड सांगतो की मला कल्पना कशी सुचली. मी गावी जात असे आमच्या परसदारी ज्याला आपण आजच्या काळात फार्म हाऊस म्हणतो त्या परसदारी स्नान करवायचं आणि स्वयंपाकघराचं पाणी जायचं एका ठिकाणी तिथे सगळ्यांना माहिती असेल आवडची झाडं म्हणजे आवडची झाडं लावल्या जायची आणि छानपैकी आवडलं पाण्याचं पंप जवायचं आणि त्या डास होत नव्हते आणि वास येत नव्हते. ते मला कळायचं नाही का आणि माझं जे पर्यावरण मला शिकवलंय ते माझ्या आईने शिकवलंय. तर आई मला तिला माहित होतं आईला की आता आपला मुलगा बेरता होणार आहे काय ते म्हणजे विचार करणे कसं काय होतं आणि ते पिल्लू माझ्या लहानपणी गेलो होतो. आणि मग काही वर्षांनी जेव्हा मला पेटेंटचा छंद लागला होता ऑलमोस्ट 11 पेटेंट. मग पहिलं पेटंट जे होतं ते मी असा विचार केला की नैसर्गिक जे निसर्गामध्ये जे घडतं त्याचं आपण अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग काय करू शकतो. मग जवळजवळ भारतातल्या ज्या अवेलेबल स्पीसीज आहेत म्हणजे प्लांट्स आहेत माझ्याकडे 139 प्लांट घेतले त्याचं स्क्रीनिंग केलं माझ्या लॅबोरेटरीमध्ये प्लांट लावला त्यावर जवळजवळ वर्षभर काम केलं मग पायलट प्लांट लावला आणि मग फुल स्केल प्लांट लावला आणि मग तिथून पुढे पहिलं पेटंट जे फाईल केलं होतं त्याचं नाव नॅचरल एनर्जी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट ते याचा थोडक्यात सांगतो की तुम्ही जिथे आला असाल तेव्हा या हॉस्टेल जे आहे पाणी येतं ते पाणी पहिले सेप्टिक टँक मध्ये जातं त्याचं पाणी आतमध्ये येतं काही होत नाही खरं आतमध्ये सगळी निसर्गाची कृपा असतात. या आतामध्ये याच्यामध्ये आम्ही मीडिया भरलेलं आहे तर जेव्हा पाणी येतं तेव्हा पाणी खाली जातं आणि मग याचं इंजिनिअरिंग असं आहे की पाणी खालीवर होत जातं कधी सरळ जातं कधी खाली जातं कधी वर जातं काय 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 आतमध्ये घडतं सगळं इंजिनिअरिंग आणि मग ते शेवटल्या कंपार्टमेंट मध्ये येतं आणि त्यातून ते बाहेर पडतं शुद्ध होऊन बाहेर. मग तुम्ही मला प्रश्न विचारला की झाड कशाला लावले. आता आपलं जे आवडचं झाड आहे म्हणजे तुम्ही जर सदर इंडियामध्ये गेला किंवा दक्षिण भारतामध्ये गेला प्रत्येकाच्या परसदारी आपल्याला केळीची झाडं किंवा अशी दिसतात. तर होतं काय की या झाडाची जी मुळं आहे म्हणजे निसर्गाची कमाल असते सगळी कारण ही सगळी जेव्हा आपण वेटलँड स्पीसी म्हणतो किंवा जे वेटलँड मध्ये वाढतात तर या झाडामध्ये पाण्याला आपण लहानपणी शाळेत शिकलो की झाड जर पाण्यात ठेवलं तर पिवळं पडतं कारण मुळाला ऑक्सिजन मिळत नाही. मग या झाडाने निसर्गाची आपली किमया तयार केली हे ऑक्सिजन फोटोसिंथेसिस करतात आणि मुळामध्ये सोडतात. आता मुळामध्ये सोडल्यावर पाणी आहे मग पाण्यामध्ये त्यांना न्यूट्रिएंट कसे मिळतील हा सगळं भारी कार्यक्रम आहे सगळं आतमध्ये चालतो तो. मग त्यांच्यावर मायक्रो ऑर्गॅनिक सूक्ष्म जीवाणू असतात ते तिथून बसतात त्या मुळावर बसतात ते स्वार्थी असतात ते म्हणतात तुला कशाला मी न्यूट्रिएंट देऊ मला काहीतरी दे मग हा त्याला ऑक्सिजन देतो आणि मग त्या ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन करून हे त्याला न्यूट्रिएंट देतात आणि अशा प्रकारे झाड काही करत नाही फक्त ऑक्सिजन देतो आणि ते न्यूट्रिएंट जे असतात ते न्यूट्रिएंट झाड घेतो आणि झाड मोठं होतं. अशा प्रकारे हा याच्यामध्ये कळतं आणि परत आता मी थोडीशी सायंटिफिक लँग्वेज मध्ये हवेशिवाय वाढणारे जंतू ते सगळ्यात खाली असतात त्याला आम्ही अनारोबिक म्हणतो. जे हवा लागतं किंवा ऑक्सिजन लागतो ते मध्ये वाढतात मधल्या भागामध्ये हवा आणि हवा नसताना वाढणारे मधल्या भागात असतात आणि सगळ्यात वळते जे हवेच्या जोरावर जिवंत राहतात ते वरते राहतात आणि सगळे एकामेका सहाय्य करून असे सगळे सूक्ष्म जीवाणू असतात ते एकमेकाला सहाय्य करतात आणि पाण्याचं शुद्धीकरण करतात. माझ्या घराप्रमाणे मी आतापर्यंत लावलेल्या प्लांटला जवळजवळ 351 352च्या आसपासच्या प्लांट आहे. सगळ्यात मोठा प्लांट इथून तळेगावला गेला तुम्ही इथं इंदुरी म्हणून आहे तिथे सगळ्यात मोठा प्लांट लावलेला आहे त्याची कॅपॅसिटी ऑलमोस्ट 900 क्युबिक मीटर आहे एवढा मोठा प्लांट तिथे लावलेला. तर मला सांगायला खूप आनंद होतो की माझे स्वप्न मी थोडं स्वप्नाच्या आधी बॅकग्राऊंड सांगतो की मी खूप फॉर्च्युनेट एवढे मी DRR झालो. मग DRR झाल्यानंतर एकदा त्याच्या आधी मला आमच्या प्रेसिडेंटनी म्हटलं की फॉरेनला जायचा चान्स होतो तू जातोस का तेव्हा मला काही माहित नव्हतं. मग मी अप्लिकेशन केलं तिथले जे गव्हर्नर होते त्यांना मी खूप आवडायचं ते म्हणले त्याला इंटरव्ह्यू घेतला तू जा परदेश में जा पढ़ के आ.
मी परदेशात गेलो आणि तिथे मला रोटरीने खूप मदत केली. म्हणजे माझा ऍक्च्युअल जेवढं लाईफ आहे ते सगळं रोटरी. माझा मेंटर डगलस प्लेक होता, बेन मॉरिस होते, सगळे लोकांनी मला घडवलं. ते म्हणले वी वॉन्ट टू मेक यू स्कॉटिश. फक्त म्हटलं विस्की पिणार नाही, बाकी सगळं करणार. सो दे ट्राय टू कन्वर्ट मी स्कॉटिश, पण मी विस्की प्यायलो नाही. तर आणि मग मी भारतामध्ये आलो. मग मी माझं काम करायला सुरुवात केली. मग बिझनेस करायचा होता, त्यामुळे रोटरीच्या बाहेर पडलो थोडं. आणि आल्यानंतर आपण रोटरीला काहीतरी देणं लागतं, माझ्या मनात भावना होती. आणि म्हणून I decided to give my plant through RIT with the permission of this to without royalty. म्हणजे मी काही याची रॉयल्टी मी घेतली नाही आणि पुढे येणार नाही. एवढे प्लान लागतील. हे जे काय रोटरीने मला दिलं, आय थिंक मिलियन्स ऑफ रुपया गॉट फ्रॉम रोटरी. व्हॉट एव्हर आय एम टुडे इट इज बिकॉज ऑफ रोटरी. माझी डिग्री आहे जे आहे MSc एन्व्हायरमेंटल बिकॉज आय स्टडीड इन द युनिव्हर्सिटी ऑफ स्टार्टलाइट विथ द स्कॉलरशिप फ्रॉम रोटरी फाउंडेशन. सो दिस इज माय लिटल बिट. मला खूप दिलेले, आता थोडंसं मी देणं लागतंय, देतोय. आणि हा प्लान हा आपल्याला आदर्श प्लान झालेला आहे आणि वी विल सी एव्हरीवेअर दिस प्लान विल ग्रो. थँक्यू व्हेरी मच. एक्सक्युजफुली प्रेसिडेंट योगेश, त्यानंतर प्रेसिडेंट विपिन आणि सुचिता, who really tortured